मी सध्या पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील जी घोरपडी वस्ती आहे या वस्तीमध्ये आहे आणि रात्री जे पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आपण पाहतोय। अख्ख्या रस्त्यावर नदीसारखं पाणी वाहतंय। मात्र आता जी पाण्याची पातळी आहे ती खूप कमी झालेली आहे। रात्री पाण्याची पातळी जी या स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जाते 5 ते 7 फूट पाणी या ठिकाणी भरलेलं होतं आणि हे आपण पाहतो की या भागात जे राहणारे सगळे नागरिक आहेत त्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। अख्खे संसार या ठिकाणी लोकांचे पाण्यात भिजलेले आहेत। इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यात भिजलेत, कपडे पाण्यात भिजलेत, कागदपत्र पाण्यात भिजलेत आणि खाद्यपदार्थ असतील, धान्य असेल, सगळं काही या पाण्यात भिजलेलं आहेत। या घरात राहणाऱ्या ताई माझ्यासोबत आहेत आणि ते सांगतायत की रात्री मी या पाण्यामध्ये वाहून गेले, मात्र काही मुलांनी मला या ठिकाणी वाचवलं होतं। कुठपर्यंत हे पाणी रात्री कुठपर्यंत पाणी होतं, काय परिस्थिती? बघा ते जे आहे ना ते खिडकीच्या वरती पाणी होतं रात्री। मी पाण्यात बाहेर घरात पाणी आलं पण बाहेर आलं, माझ्या अशी पाण्यात वाहत मी गेले, माझ्या पोरांनी मला धरलं ओढलं, तिचा एक बाई आला त्याने धरलं मला केलं वाचवलं। माझी मुलगी सुद्धा बोलली ती पाणी इतकं हाल। किती वाजता तुम्ही रात्री बाहेर आला, काय झालं? रात्री 3:30 2 वाजता आलो आम्ही रात्री बाहेर, तर पूर्ण पाणी अख्खं आम्हाला पाण्याने खिचून पुढे नेलं ओढत पार। इथं कोपऱ्याला पण लागलं, गुडघा फुटलाय माझा पण। कशामुळे लागलं काय? पाण्याचं ओढलं ना, पाण्याने प्रेशरने ओढलं पाण्यामुळे मला। आता इथल्या राहणाऱ्या किती लोकांच्या घरात पाणी शिरलंय, काय झालंय? 10 नंबर गल्ली अख्खी पूर्ण पाण्यामध्ये सध्या आमची कंडिशन सध्या अशी पाण्यामध्ये। तुमचं काय काय भिजलंय रात्री? आमचं आतलं सगळं, माझं खायचं प्यायचं वस्तू माझे कागदपत्र पण जागेची वाद गेले, माझं पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड सगळं माझं वाद गेलं। माझं काही सुद्धा नाही आता घरचं, तुम्ही जाऊन बघू शकता। रात्रीपासून मदत करायला किंवा काय कोणीच आलं नाही? कोणी सुद्धा आले नाही रात्री। आम्ही असंच आमच्या पाहुण्याकडे गेलो, रात्री झोपलो, इकडे उठून हायच आम्ही आलो। तुम्ही बघू शकता घरामध्ये एवढं पाणी आलं, सगळ्या जागेची कागदपत्र सुद्धा माझी वाद गेली। पुन्हा प्रशासन मी भिजत गेले, अख्खी वाहत गेले मी तिथून आमच्या घरापासून मी चालते वाहत तिकडं, माझी मुलगी मी आम्ही वाहत सगळे। रिक्षा वाहून गेल्या 4-5, आमच्या गाड्या गेल्या वाहून सगळ्या, माझे कागदपत्र जागेचे सगळे गेले, एक सुद्धा म्हणजे माझं कागदपत्र जागेत सुद्धा माझे गेले, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, गॅस सगळं माझं गेलं। आता करायचं नाही का, मला एकटं बघायला आहे का? मला कोण नवरा बी नाहीये, सासरा बी नाही, सासू मी एकटी बाई आहे साहेब। मला 2 पोरतोकादूर माझी लेकरं, ती एक मुलगा आहे आणि ती छोटी मुलगी आहे माझ्या, मी एकटीच कमवून खाते। हे घर तुमचं? हे पलीकडचं माझं इथलं काहीच राहिलं नाही घरात आता? बघा तुमचं काही सुधारलं, सगळं पिठं कुठं धान्य सगळं पाण्यात अख्खं बदललं। चहा करून सुद्धा प्यायचं म्हणतं साखर नाही, इतकी भिजली पाण्यात टाकून, पिठं वगैरे सगळे भिजले। आता कसं काय पुढचं, कसं काय करणार आता? तुम्हीच करा काहीतरी, काय का नाही तुम्हीच करायचं काहीतरी। इथलं प्रशासन कोणच आतापर्यंत पोलीस किंवा मदतीसाठी केली पाहिजे, त्यांनी आमच्याकडे बघितलं पाहिजे की आमचे हाल कसे आहेत पाण्यामध्ये। आमची एकटे आहेत तुम्ही, कुणीही नाहीये तुम्हाला? मला कोणीच नाही, मी एकटीच करून खाते। माझा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे मला, मी एकटे व्हायचे। मला पण वारले आता, माझ्या सासूबाई वारल्या, सासरे वारले, कोणच नाही मला। एक तर माझ्या सासूनी घेतलेली जागा आहे, तेवढा अर्धा गुंठा आहे, तेवढं करून मी खाते। आता सध्या म्हणलं तर मला कुठं काम पण नाही, मग आम्ही करायचं काय सांगा तुम्ही? अशा कंडिशन मध्ये करायचं काय? सगळ्या घरांमध्ये पाणी शिरलं इथलं? हे बघा पाणी पूर्ण लाईन मध्ये गेलं। दरवर्षीच असं पावसात होत असतं? प्रत्येक वर्षी पाण्याचा प्रॉब्लेम हीच आहे आमच्या इकडे। आपण पाहतोय की या ठिकाणी लोणी काळभोर मधील ही घोरपडी वस्ती आहे सगळी आणि ताई सांगतायत की सगळ्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे, कारण की पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या पावसाने सगळ्यांच्या घरात पाणी शिरले। मात्र गंभीर बाब अशी आहे की प्रशासनाचे कोणतेही अधिकारी अद्याप या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत, कोणतंही मदत कार्य या ठिकाणी अद्याप देखील पोहोचलेलं नाहीये। त्यामुळे मदतीची वाट हे सगळे नागरिक पाहतायत। पाहावं लागेल की कधीपर्यंत या सगळ्या नागरिकांना मदत भेटते, नुकसान भरपाई नाही, मदत कधीपर्यंत भेटते हे पाहावं लागेल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, लोणी काळभोर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।